नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खूप जबरदस्त उपाय घेऊन आलेली आहे. आणि हा जो उपाय आहे तो खूप साधा आहे, सिंपल आहे. कुठेही तुम्ही बाहेर तुम्हाला जायची गरज नाही. घरातच हा उपाय करायचा आहे. मात्र अगदी मनापासून करायचा आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नसतात. त्या घडण्यासाठी त्या ईश्वराची कृपा हवी असते किंवा त्यासाठी योग्य वेळ आणि भाग्य यांचीही साथ आवश्यक असते. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाह. लग्न हा फक्त दोन व्यक्तींना जोडणारा संबंध नाही, तर तो दोन कुटुंबांना, दोन संस्कारांना आणि दोन आयुष्यांना जोडणारा पवित्र बंधन असतो. पण आजकाल अनेक तरुणींची एकच समस्या वारंवार समोर येते. ते म्हणतात की आमचे लग्न काही केल्यास जमत नाही. प्रस्ताव येतात पण अचानक तुटतात किंवा बोलणी सुरू होतात पण शेवटच्या क्षणी काही ना काही अडथळा येतो किंवा अनेक वर्षे प्रयत्न करूनही योग्य जुळणी मिळत नाही. तर अशा वेळी मित्रांनो, मनात खूप निराशा निर्माण होते. कधी कधी स्वतःवरच शंका येऊ लागते आणि घरातही चिंतेचं वातावरण तयार होतं. मित्रांनो, यापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये असा उपाय सांगितला होता की आई वडील किंवा घरातील कोणीही व्यक्ती तो उपाय केल्यास मुलगा किंवा जी मुलगी आहे यांच्या विवाहातील अडथळे दूर होऊ शकतात. तर त्या उपायामुळे बघा, अनेकांना फायदा झालेला आहे. अनेक लोकांनी मला स्वतः सांगितलं आहे, कमेंटमध्ये सांगितलंय की ताई, यामुळे विवाह योग जुळलेला आहे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागलेले आहेत. पण मित्रांनो, त्यानंतर खूप लोकांनी मला एकच प्रश्न विचारला कमेंट बॉक्समध्ये. त्यांनी विचारलं की की ताई, असा काही उपाय सांगा की ज्याचं लग्न व्हायचं आहे त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः करू शकेल, आई वडिलांना किंवा म्हणजे घरच्यांना त्रास होऊ नये. आणि त्यामुळे आज मी तुम्हाला एक अतिशय असा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. आणि हा उपाय इतका साधा आहे की कोणतीही व्यक्ती तो सहज करू शकते आणि श्रद्धेने केला तर त्याचे परिणाम सुद्धा अत्यंत सकारात्मक दिसू शकतात. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, उपाय सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट इथे समजून घ्या. मी जेव्हा जेव्हा विवाह संबंधित उपाय सांगते तेव्हा माझ्या मनात एकच भावना असते, जर माझ्या सांगितलेल्या उपायांपैकी एक जरी उपाय तुमच्या आयुष्यात बघा मित्रांनो कामाला आला तर तुमचे जीवन योग्य मार्गावर येईल. कारण बघा मित्रांनो, विवाह झाल्यानंतर जीवनात एक प्रकारे आनंद येत असतो, मानसिक आधार मिळत असतो आणि आयुष्याला एक नवीन दिशा मिळते. पण हेही लक्षात ठेवा की ग्रह आणि नक्षत्रांची चाल प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. त्यामुळे एखादा उपाय एका व्यक्तीसाठी लगेच परिणाम देतो तर दुसऱ्या व्यक्तीसाठी थोडा वेळ लागू शकतो. म्हणून कोणताही उपाय करताना तुम्ही निराश होऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात शंका ठेवू नका की होईल की नाही, किंवा जर उपाय करताना तुमच्या मनात सतत विचार येत असेल की काय माहीत हा उपाय चालेल की नाही, तर त्या शंकेमुळे उपायाची जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे ती कमी होते. पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने महादेवांवर विश्वास ठेवून किंवा स्वामींवर विश्वास ठेवून, महादेव, मी हा उपाय तुमच्या विश्वासाने करत आहे असं बोललात, तर नक्कीच महादेवांची कृपा तुमच्यावर होईल. आता मी तुम्हाला आजचा उपाय सांगते. बघा मित्रांनो, उपाय आहे पिवळ्या मोहरीचा. मोहरी हा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. आपण रोजच्या स्वयंपाकात त्याचा वापर करतो. पण आध्यात्मिक शास्त्रांमध्ये मित्रांनो मोहरीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. असे मानले जाते की मोहरीमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्षमता असते आणि ती ग्रहदोष शांत करण्यास मदत करते. तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही 3 चमचे पिवळी मोहरी इथे घ्यायची आहे. आता ती 2 समान भागात विभागा, म्हणजे 1.5 चमचा एक बाजूला ठेवा आणि उरलेला 1.5 चमचा दुसऱ्या बाजूला ठेवून द्यायचे. आता तुम्ही तुमच्या घरातील जिथे देवघर आहे त्या देवघरासमोर बसा.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या उपायासाठी देवघरात भगवान शिव आणि माता पार्वती यांचं फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. कारण शिव पार्वती ही आदर्श दाम्पत्याचे प्रतीक मानलं जातं. तर त्यांच्या आशीर्वादामुळेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि विवाह योग निर्माण होतो. तर मित्रांनो, आता 1.5 चमचा मोहरी एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवून द्यायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही इथे चांदीची प्लेट घेऊ शकता, वाटी घेऊ शकता. पण जर चांदीची वाटी नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेली स्टीलची वाटी घेतली तेही चालेल. आता त्या मोहरीमध्ये 3 किंवा 4 कापुराच्या गोळ्या टाकायच्या आहेत. कापूर वड्या टाकायच्या आहेत. त्यानंतर त्या कापूरला तुम्ही जाळायचं आहे. जेव्हा कापूर पेटेल तेव्हा त्या वाटीमध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या समोर त्या वाटीने आरती करायची आहे. आणि आरती करताना तुम्हाला हा मंत्र 11 वेळा बोलायचा आहे. ओम पार्वती पते नमः, हर हर महादेव. हा मंत्र जो अत्यंत शक्तिशाली आहे आणि शिव पार्वतीच्या आशीर्वादाला जागृत करणारा हा मंत्र विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी विशेष प्रभावी मानला जातो. जेव्हा मोहरी आणि कापूर जळतात तेव्हा त्याचा एक आध्यात्मिक अर्थ असतो. असं मानलं जातं की त्यासोबत आपल्या आयुष्यातील अडथळे, नकारात्मक ऊर्जा आणि आपले जे काही ग्रहदोष जे आहेत ते हळूहळू जळून नष्ट होतात. आणि आता त्या धुपासारख्या तयार झालेल्या धुराला तुम्ही संपूर्ण घरात फिरवायचा आहे. फक्त बाथरूम आणि टॉयलेटचा भाग सोडून बाकी प्रत्येक खोलीत तो धूर घेऊन जायचा आहे. आणि यामुळे काय होईल मित्रांनो, घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे, वादविवाद, तणाव आहे, मानसिक जी काही त्रास आपल्याला जाणवतो तो कमी होण्यास मदत होतो. आणि यानंतर बघा मित्रांनो, आता जी दुसरा टप्पा इथे सुरू होतो ती म्हणजे उरलेली 1.5 चमचा मोहरी आहे ती घ्यायची आहे. एक पिवळा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यात मोहरी आणि 3 कापुराच्या वड्या ठेवून द्यायचा आहे. कापूर. आता त्या कपड्याची एक प्रकारे पोटली बनवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या पोटलीला 3 गाठी बांधायच्या आहेत. 2 नाही तर 3. आणि या 3 गाठींना एक आध्यात्मिक अर्थ असतो. ईश्वर, सृष्टी आणि तुमची मनोकामना, तुमची इच्छा. तर ही पोटली देवघरात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या समोर ठेवा. शांतपणे बसा तिथे आणि मनापासून महादेवांना प्रार्थना करा की महादेव, माझ्या विवाहातील सर्व अडथळे दूर करा आणि योग्य वेळी माझा विवाह तुम्ही पक्का करा. तर हा उपाय सूर्यास्तानंतर करायचा आहे. सर्वात उत्तम दिवस म्हणजे पौर्णिमा, अमावस्या किंवा सोमवार. शक्य असेल तर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करा. आता पौर्णिमा झालेली आहे तर त्यानंतर ह्या 2 दिवसात तुम्ही उपाय करू शकता किंवा सोमवारी करू शकता. तर चंद्राची ऊर्जा जी पूर्ण असते आणि आध्यात्मिक उपायांना विशेष परिणाम मिळतो. म्हणून पौर्णिमा झाल्यानंतर 2-3 दिवसात तुम्ही हा उपाय करू शकता. आता रात्री झोपण्यापूर्वी ती पोटली तुम्ही देवघरातून घ्यायची आहे आणि तुमच्या खोलीत अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमची वारंवार नजर पडणार नाही. ती पोटली तिथेच राहू द्या जोपर्यंत तुमचा विवाह होत नाही. तर मित्रांनो, हा उपाय अगदी छोटा आहे पण श्रद्धा मोठी असली खूप गरजेचं आहे. थोडे प्रयत्न आपण करायचे आहेत आणि बाकी सर्व महादेवांवर सोडायचं आहे. कारण शेवटी आपण म्हणतो ना, तेरा तुझको अर्पण. जे काही तुम्ही दिलं आहे ते तुम्हालाच अर्पण. जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर तो पूर्ण श्रद्धेने करा. आणि हा जो उपाय मी सांगितला आहे ऐकल्यानंतर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. मी सुद्धा तुमच्यासोबत म्हणते हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार. धन्यवाद. श्री स्वामी.